पिकनिक दिवस सुरू होईल। आता उद्या महल वगैरे एरियामध्ये जाऊन शॉपिंग करणं, मजा करणं, थोडं सावजीवर ताव मारणं असं सगळं सुरू होईल। त्यामुळे तुमच्या प्रश्नांकडे ते किती लक्ष देतील कठीण आहे, पण तरीही आता आपण जी ताकद दाखवलेली आहे हीच ताकद जर त्यांनी ऐकलं नाही तर आपण पुन्हा एकदा काय फेब्रुवारी काही फार लांब नाहीये, पुन्हा बजेट सुरू होते, बजेटचं अधिवेशन, तेव्हा आपण पुन्हा आता सुषमाताई आपले खूप खूप आभार, धन्यवाद। यस सर, थँक्यू। यस सर, थँक्यू। सर्वप्रथम माझ्या वाशिम जिल्ह्यामधून सुद्धा आता 30 प्रशिक्षणार्थी आले। सर्वांसाठी टाळ्या का, मग माझ्या जिल्ह्यासाठी का नाही? माझ्या वाशिम जिल्हा सुद्धा इथं आलेला आहे, त्यांच्यासाठी त्याचे खूप खूप स्वागत। तुम्हाला सांगतो, हमारी मांगा पुरी करो, हमारी मांगा पुरी करो। सर्वांनी वस्त्र उठावायची आणि वर करून घोषणा द्यायची। हा जनसमुदाय खूप आहे, असं कसं वाटत नाही, असं कसं वाटत नाही। हम सब हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो। सन्माननीय डीसीपी झा साहेबांना मी विनंती करतोय की आम्ही आता शांततेमध्ये लोटांगण मोर्चाला प्रारंभ करतोय। आता सुषमाताई अंधारेंनी सुद्धा शांततेत कुठेही हुल्लडबाजी होणार नाही याची काळजी घेण्याचं आम्हाला त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आम्ही अगोदरच हुल्लडबाजी करत नाही। आम्हाला कायद्यानं संविधानानं दिलेलं संरक्षण, त्या आयुधाचा वापर करून आम्ही आंदोलनाला प्रारंभ करत आहोत। त्याकरिता आपण सर्व पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची मी विनंती करतो। बघा, सर्वांना खाली बसा, शांततेवर करू नका। सर्वांनी खाली बसा। उपमुख्यमंत्री ज्या काही सूचना आहेत त्या सूचना पालन करायचंय एकदम व्यवस्थित। नाही नाही नाही, पण कामच त्यांच्याकडे आहे। तुम्ही द्या आश्वासन, तुम्हाला भेटतो। आमदार साहेब हा जनसमुदाय आहे, आमदार साहेब हा जनसमुदाय आहे, लोकांनी तुम्ही चालू नका। आमदार साहेब या आमच्या या जनसमुदायाला त्यांच्या लेखाकोश ऐका, या लोकांच्या लेखाकोश ऐका। शिंदे साहेब, एकनाथ खाली बसा, खाली बसा, खाली बसा। मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब आपल्या सोबत आलेले आहेत। आपल्याला पाठिंबा देऊन आपल्यासाठी जो काय न्याय देता येईल हा विधानसभेमध्ये देण्यासाठी आमदार सिद्धार्थ आमचे आहेत। आपल्या मेहकरचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थजी खरात साहेबांना आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा। सर, 1 मिनिटात सांगतो। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 10 लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा मंगलप्रभात लोढांनी केली। त्याच्यामध्ये अर्थमंत्री आपलं अजित पवारांनी पण ही घोषणा विधानसभेत केली। आता 1,75,000 लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय। 6 महिन्याचं प्रशिक्षण होतं, आमच्या आंदोलनानं 5 महिने वाढले, 11 महिन्याचाही कार्यकाळ संपलेला आहे। आता 2 महिने झाले हा कार्यकाळ संपवून त्याच आस्थापनेत कायम करू म्हणून अनेक व्हिडिओ आहेत त्यांचे, सगळे व्हिडिओ आज आम्ही दाखवणार आहोत। तर कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी आम्ही एकूण 18 आंदोलन केलेत। 9 तारखेला चॉकलेट आंदोलन केलं। आज 6 दिवस झाला आम्ही या नागपूर संत्रानगरीमध्ये ठिय्या मांडून बसलोय। आता आम्ही लोटांगण मोर्चा काढतोय। आपल्याला विनंती आहे खरात साहेब, आपला या राज्यात